तर लहानपणी कुणाचा मार खाल्लाय का सर? मार? हो सर. तर खूप खाल्लाय आईचा. लातूरमध्ये एक गोष्ट खूप फेमस आहे, बाहेरचे लोकांना पण माहिती आहे की लातूरमध्ये शिपारी खूप जास्त खातात. जसं की ते घासून खातात, 120 शिपारी, काय काय नाव त्याचे वेगवेगळे आहेत. तर तुमचा काय विषय आहे याच्यामध्ये? विषय म्हणजे ह्याच्याबद्दल काय म्हणता? खाण्याबद्दल काय खाता का नाही खाता सर? तर सर खूप वेळ झाला पण बोलत आहात, तर काय पिता सर तुम्ही? सर काय म्हणजे काय विचारताय मला? चहा, कॉफी पिता? हा, चहा कॉफी. मी कॉफी आवडते मला. अच्छा, कॉफी घेतो मी. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम आहे ग्राउंड लेवल पॉडकास्टमध्ये. जसं की प्रिव्हियस पॉडकास्ट आपण पाहिला होता, तर आज आपल्यासोबत आहे श्री विक्रांत गोजमगुंडे. सो आज विक्रांत सरांचा फर्स्ट असा नॉन पॉलिटिकल हा पॉडकास्ट आपण शूट करत आहोत. आणखी आपण बघणार आहेत काही अशा गोष्टी जे नॉर्मली तुम्हाला विक्रांत सरांकडून ऐकायला भेटत नाही. तर प्लीज सर, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. खरं तर मी माझे मित्र तौसिफजी, त्यांची सगळी टीम यांचं आभार व्यक्त करतो की ग्राउंड लेवल हा एक नवीन पॉडकास्ट तुम्ही सुरू केलेला आहे. आणि या माध्यमातून लातूरकरांना वेगवेगळ्या माहिती देणं किंवा वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. मला वाटतं की लातूरमध्ये कदाचित नॉन पॉलिटिकल असा त्यांनी आता उल्लेख केलेला आहे. नक्कीच माझाही नॉन पॉलिटिकल हा पहिला पॉडकास्ट आहे, पण मला असं वाटतं की पत्रकार नसलेल्या व्यक्तींकडनं मुलाखत किंवा पॉडकास्ट हाही एक पहिलाच प्रयोग लातूरमधला असेल. त्यामुळे ग्राउंड लेवल हे नवीन चॅनल, युट्यूब चॅनल, फेसबुक चॅनल तुमचं आहे, त्यालाही माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो. आपण मला माझ्या प्रोफेशन बद्दल विचारलं, पण खरं बघितलं तर मी कुठल्याही प्रोफेशनमध्ये नाहीये. कारण राजकारण हे काही प्रोफेशन होऊ शकत नाही. प्रोफेशन हे असतं ज्याच्यामधनं आपण आपला उदरनिर्वाह भागवतो किंवा पैसा कमवतो, सोप्या भाषेत सांगायचं तर. पण राजकारण माझं पॅशन आहे. ओके. समाजकारण माझं पॅशन आहे आणि मी बाय चॉईस राजकारणामध्ये आलेलो आहे. मी जेव्हा कॉलेज जीवनात होतो मी तेव्हाच ठरवलं होतं की राजकारणात यायचं. आणि माझ्या आयुष्याचं एक गोल होतं की एकदा तरी नगरसेवक व्हावं. कारण मी लहान असताना माझे वडील नगराध्यक्ष राहिलेले आहेत. महानगरपालिकेच्या जी बिल्डिंग आहे ती आधी नगर परिषदेची तीच बिल्डिंग होती. त्या बिल्डिंग समोरून जाताना प्रत्येक वेळी माझी मान वळायची आणि मी त्या बिल्डिंगकडे पाहायचो आणि मी असं सारखा मनात विचार करायचो की एक दिवस मी तिथं जाईन का. आणि मला एक तो खूप फॅसिनेशन होतं लहानपणापासून. वडिलांचं एकंदरीत आयुष्य बघितलं, खूप चढ उतार बघितले, आनंदाचे क्षण पाहिले, लोकांचा गोतावळा त्यांच्याशी सोबत बघितला. त्यामुळं या क्षेत्रात यावं असं कायम वाटायचं. आणि ईश्वरानं मला माझ्यावरती खरंच कृपा केली आणि माझ्या नेत्यांनी मला संधी दिली. आणि वयाच्या 27व्या वर्षी नगरसेवक म्हणून मला पहिल्यांदा निवडून येता आलं. त्यानंतर दुसऱ्यांदाही निवडून लोकांनी दिलं. आणि मग एक एक टप्पा करत करत सुरुवातीला काही काळ माझ्याकडे पद नव्हतं. अच्छा. पण मला वाटतं 2014 साली त्याच्यातही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे मी नगरसेवक झालो. मी बऱ्याचदा सगळ्यांना सांगत असतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक लेडी लक खूप महत्वाचं असतं. मी राजकारणात, समाजकारणात काम सुरू केलं आणि माझ्याकडे तसं कुठलीही जबाबदारी नव्हती. मी अमितजी देशमुख साहेबांसोबत काम करायचो. 2006 पासून मी ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये काम करतोय. मात्र मला पहिलं कुठलं आयुष्यातलं संघटनेतलं पद मिळालं असेल तर ते युवक काँग्रेसचा सचिव या नात्याने मिळालं. माझं लग्न जमलं 31 जानेवारीला आणि 4 फेब्रुवारीला मला पद मिळालं. मग मला असं वाटलं कुठेतरी लेडी लक आपल्या सोबत काम करतंय. आणि पुढे तो प्रवास असा झाला की मे महिन्यामध्ये, म्हणजे 15 मेला माझ्या मुलीचा जन्म झाला. आणि जून महिन्यामध्ये मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष, मला वाटतं महानगरपालिकेचा सभापती झालो. एक गॉड गिफ्ट. लेडी लक आणि गॉड गिफ्ट. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मी परत युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो. 1 वर्षानंतर मी परिवहन समितीचा सभापती झालो. 1 वर्षानंतर स्थायी समितीचा सभापती झालो. आणि मग थोडासा मध्ये एक ड्राय पिरियड आला 2-2.5 वर्षाचा. आम्ही सगळे सत्तेच्या बाहेर राहिलो.
आणि 2.5 वर्षानंतर ऑफकोर्स देवाचं सगळ्यांचीच आपल्या सर्वांच्या शुभेच्छा होत्या की महापौर पदाची संधी मला मिळाली आणि 35व्या वर्षीच लातूर शहराचा सारख्या वैभवशाली शहराचा महापौर म्हणून काम करता आलं. कोविडमध्ये सेवा देता आली आणि बरंच काही करता आलं, बरंच काही करायचं राहूनही गेलं. पण एकंदरीत जो काही माझा आजपर्यंतचा जीवन प्रवास राहिलेला आहे त्यामध्ये मी पूर्ण समाधानी आहे, आनंदी आहे आणि इतरांच्या सुद्धा जगण्याचा आनंदाचं कारण व्हावं एवढी माझी धडपड असते. नाईस. सो आता जसं तुम्ही सांगितलं तिथून तुम्ही जाताना म्हणायचं मी तिकडे जाणार आहे. तर ह्या गोष्टी मी आतापर्यंत जेवढे पॉडकास्ट घेतले हे गोष्ट मी ऐकली. मी लहानपणी विचार केला होता की मला तिथं जायचे. म्हणजे हे जेव्हा तुम्ही जिद्दीनं ठरवला की नाही मला तिथं एकदा तर जायचे, हे सर लॉ ऑफ अट्रॅक्शन हे हॅपनिंग मध्ये आहे 100%. सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे सर, तुमच्या लहानपणी तुम्ही कुठे होता आणि कसं गेलं तुमचं लहानपण? कसं म्हणजे खूप लहानपणी आगाऊ असतात, मस्तीखोर असतात. सो तुम्ही काय लहानपणी सगळेजणच आगाऊ असतात आणि मस्ती करतात. येस. आणि मस्ती आणि खोड्या नाही केलं तर त्याला लहानपण म्हणत नाही. येस. तर तुमच्या लाईफ मध्ये काय होतं इंटरेस्टिंग टॉपिक काही सर? नाही, असं इंटरेस्टिंग फारसं काही म्हणता येणार नाही, पण माझं बालपण पूर्णच लातूरमध्येच गेलं. मी राहायला सुभाष चौक भागामध्ये आमचं घर होतं, तिथं राहायचो. आणि शाळेमध्ये माझं शिक्षण ज्ञानेश्वर विद्यालयात झालं, विशेषतः पूर्व भागात झालं. आणि शाळेच्या जीवनात तर माझा दिनक्रम कदाचित असा असेल की सकाळी 7 ते 12:30 शाळा, 12:30ची शाळा सुटली की मग घरी यायचं, जेवण करायचं आणि पुन्हा 1:30-2 वाजता मित्रांकडे जायचं. आणि मग मी संध्याकाळी 7-8 वाजताच घरी यायचा. मग तिकडंच खेळणं, तिकडंच मित्राच्याच घरी अभ्यास, मित्राच्याच घरी जेवणं. आणि बहुतांश माझा काळ आनंदनगर, विवेकानंद चौक, शाहू चौक म्हणजे ह्या पूर्व भागातच माझा जास्त काळ गेला. नंतरच्या काळात कॉलेज जीवन होतं. त्यानंतर म्हणजे असं फारसं काही गमतीशीर त्या काळातलं मला वाटतं सांगण्यासारखं नाहीये, पण एक आवड होती या सगळ्या क्षेत्रात जाण्याकरिता. मग गणेश मंडळाचा सदस्य म्हणून वेगवेगळे सामाजिक उपक्रमात अशा गोष्टी राहायचो. पण असं पर्टिक्युलरली तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या सांगण्यासारख्या तशा काही खास खोड्या मला तरी आठवत नाहीये. जसं की शाळेमध्ये गमती जमती होतात, तर कधी भांडण होतात मित्रांसोबत, सरांसोबत भांडण होतात. नाही, सरांसोबत कधी आम्ही भांडण करायचो नाही. तसं त्या बाबतीमध्ये घरातून शिस्त घालून दिलेल्या होत्या. छान. त्यामुळे सरांशी भांडण्याचा काही प्रश्नच नव्हता. मित्रांसोबत भांडणं होत असतात. मित्र असतातच सुखदुःख वाटायसाठी आणि भांडणं करण्यासाठी, म्हणजे एकमेकात. तुम्ही असं म्हणाल की दुसऱ्यासोबत भांडणं करण्यासाठी. कदाचित काही प्रसंग तसेही घडले असतील. आपण जातो मित्राचं काही भांडण झालं तर त्याच्यासोबत धावून जातो, तो आपल्या सुखदुःखात येत असतो. मला वाटतं तो एक आयुष्याचा एक पार्ट असतो. हे सगळं एक आयुष्याचा एक पार्ट आपल्याला जगत यावा लागतो. बालपण बालपणासारखं एन्जॉय करावं लागतं, शिक्षणासारखं एन्जॉय करावं लागतं. आणि नंतर मग कॉलेज जीवनात थोडंसं आपण रिबेल होतो किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये काही गोष्ट नाही पटली की लवकर त्यावर रिएक्ट होतो, किंवा थोडासा एक आपल्यामध्ये एक त्या काळामध्ये जोश पण असतो. आणि मग त्याला योग्य दिशा नाही मिळाली तर कधी कधी आपण चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो. पण मला वाटतं की आपला परिवार आणि मित्र जर चांगले असतील तर माणूस योग्य मार्गावर राहत असतो. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आज तुम्ही माझा पॉडकास्ट करताय, पण मी माझ्या पूर्ण शालेय जीवनात आणि कॉलेजच्या जीवनात मी एकदाही स्टेजवर गेलो नव्हतो. मी एकदाही परफॉर्म केला नाही, कुठला डान्स केला नाही, कुठल्या गाण्यावर नाही, कुठलं भाषण नाही. मी कधीही स्टेजवरती गेलो नव्हतो. आणि थेट मला ज्यावेळेस राजकारणात मी आलो त्याच वेळी मी माईक पहिल्यांदा सामोरा गेलो. मला वाटतं मी जर चुकत नसेल तर 2006 साली माझे नेते अमितजी देशमुख साहेबांचा एक कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की आज तू भाषण कर. अच्छा. आणि
ते कार्यक्रमाच्या ठिकाणी येत आहेत म्हटलं तर 2 पाण्याच्या बॉटल मी कधी पिऊन गेलो एवढं मला कळालं नाही. एक्सपिरियन्स कसा होता सर? तो खूप नर्वस एक्सपिरियन्स होता. म्हणजे मला असं वाटत होतं की माझा घसा कोरडा पडलाय, माझे ओठ कोरडे पडलेत. मी एवढं पाणी पिलो की मलाच कळालं नाही. आणि मी कसं भाषण केलं, आता ते चांगलं केलं वाईट केलं माहिती नाही, पण ते माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण होतं. अच्छा. आणि त्याच्यापूर्वी एकदा बालवाडीत फक्त एक कविता म्हटली होती स्नेहसंमेलनामध्ये. ह्याच्या पलीकडे मी कधी स्टेजवरती गेलेलो नव्हतो. मग सर ह्या गोष्टी तर तुम्ही स्टेजवर गेला नाही सर तुम्ही कोणता, पण ह्या लाईनीमध्ये तुम्हाला किती आवड आहे कलेमध्ये प्रेझेंट करणे, काही म्हणजे वेगवेगळ्या ऍक्टिंग करणे, गाणं गाणे, म्हणजे ह्या लाईनीमध्ये सध्या तुम्हाला आवड आहे आणि किती होती पाठीमागे? नाही, तसं पाहिलं तर माझा पारिवारिक पार्श्वभूमीमध्ये माझे काका श्रीरामजी गोजमगुंडे, जे आज हयात नाही आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा लातूरची ओळख महाराष्ट्रात कलाक्षेत्रामध्ये निर्माण केली. ते मराठवाड्यातले पहिले दिग्दर्शक, अभिनेते मराठी रंगभूमीचे होते आणि राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष गोल्ड मेडल त्यांनी मिळवलं. आणि तिथंच त्यांना राजा शिव छत्रपती चित्रपट साईन केलेला होता. तर माझा जन्म त्यावेळेसचा नव्हता, पण 80च्या दशकाच्या पूर्वी फिल्म सिटीमध्ये एका बाजूला दिवार चित्रपटाचं चित्रीकरण व्हायचं आणि भिंतीच्या एका बाजूला त्यांचं चित्रीकरण. आणि छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत ते स्वतः होते. स्मिता पाटलांचा तो पहिला चित्रपट, म्हणजे असा एक मोठंच त्यांचं नाव राहिलेलं आहे. तो एक कलेचा वारसा कुठंतरी परिवारात आहे. माझ्या वडिलांनी त्या काळात मोठ्या भावाला मदत म्हणून किंवा आवड म्हणून नाटकांमध्ये कामं केलेली. पण माझे आजोबा खूप पुस्तकं वाचायचे. माझे आजोबा, त्यांचं शिक्षण तसं मोडी लिपीतलं होतं, पण ते मराठी खूप उत्तम वाचायचे आणि त्यांना नाटक, संगीत नाटक त्या काळामध्ये ती पुस्तकं असायची, ते वाचणं, दिवाळी मासिकं वाचणं, आणि त्यांच्या मोठमोठ्या ट्रंक असायच्या, त्या ट्रंकेमध्ये पुस्तकं भरलेली असायची. ते पुस्तक वाचणं, एकंदरीत घरात जेवढे आम्ही भावंड आहोत, सख्खे भाऊ, चुलत भाऊ, बहीण, सगळेजणच आम्ही वाचक आहोत. म्हणजे आमच्यावर ते संस्कारच होते लहानपणापासून की ते वाचायचं. मला आठवतं की माझे वडील माझ्या घरी मागच्या 30 वर्षापासून तरी सर्वच्या सर्व वर्तमानपत्र येतात, आणि माझे वडील आम्हाला बसून सांगायचे की हा अग्रलेख आजचा वाचा, हे संपादकीय वाचा. म्हणजे त्यांनी वाचनाची आवड लावली. नंतरच्या काळामध्ये माझे मोठे बंधू विशाल, जे माझ्या पूर्ण राजकीय जीवनामध्ये अतिशय भक्कमपणाने माझ्या पाठीशी उभे राहतात, ते शिकायला पुण्यामध्ये होते. आणि मला आठवतंय की प्रत्येक शनिवारी रविवारी ते मला आवर्जून राजकीय नेते किंवा एखादं प्रसिद्ध व्यक्तिमत्व यांच्या ऑटोबायोग्राफी पाठवून द्यायची. अच्छा. म्हणजे त्या काळात अगदी इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, विन्स्टन चर्चिल, नेपोलियन बोनापार्ट, छत्रपती शिवाजी महाराज, असे अनेक महान व्यक्तिमत्वांच्या ऑटोबायोग्राफी मला वाचता आल्या. एकंदरीत वाचनाचा छंद आहे आजही. आजच्या काळात मोबाईलवरती आता आपण सगळे स्विच झालोय, पण आजही मी पूर्ण वर्तमानपत्र वाचतो, मोबाईलवरतीच्या न्यूज पाहतो, न्यूज वाचतो. माझं एक आवडतं चॅनल आहे लल्लन टॉप न्यूज चॅनल. रोज रात्री किमान 1 तास तरी माझा लल्लन टॉप ऐकण्यामध्ये जातो. त्यामध्ये दिवसभरात काय घडलंय थोडंसं ते येतं. आणि आता सोशल मीडियामुळे सगळंच माध्यम एवढी जवळ झाली आहे की प्रत्येक गोष्ट सेकंदाला तुमच्यापर्यंत आहे. म्हणजे अगदी काश्मीरमध्ये काय घडलं ते आपल्याला कळतं. असं म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन, तसा तुम्ही उल्लेख केलेला होता, असं एक थेरी आहे की एका फुलपाखराने जर त्याचे पंख हलवण्यामध्ये 2 वेळा जास्त पंख हलवले तर जगाच्या कुठल्या तरी एका दुसऱ्या टोकावरती त्याचं वादळामध्ये रूपांतर होतं. म्हणजे एवढा त्याच्यामध्ये पॉवर असते. किंवा आपण एखादा आवाज वाढवला तरी युनिव्हर्समध्ये कुठंतरी त्या आवाजातून कुठल्या तरी ग्रहावर धुलीकण पडतात असं म्हटलं जातं. एक थेरी आहे. त्यामुळं कधी वाचलेलं कधी कामाला येईल, कधी ऐकलेलं कुठं बोलता येईल हे सांगता येत नाही. एवढाच काय तो माझा कलेशी संबंध असेल. आता माझ्या चुलत बंधूंनी नाटकात कामं केली,
पण मी आणि माझ्या बंधूंनी कधी अभिनय वगैरे केला नाही. हा, आता हा जनतेच्या आणि तुमच्या सगळ्यासाठी मोजमापाचा विषय असू शकतो की राजकीय क्षेत्रात काही नाटक मी करतो का, तर राजकीय क्षेत्रातही मी नाटक करत नाही. मी जसा आहे तसा आहे, मी खुल्या पुस्तकासारखा आहे, जसा मी खरंच आहे तसाच मी लोकांसमोर असतो. पण एक आहे की कला क्षेत्रामध्ये जी लोक काम करतात त्यांच्याबद्दल मला आवड आहे. त्यांना कुठेतरी पुढे आणता येईल का, त्यांचं म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन म्हणा ना, प्रमोशन म्हणायलाही मला काही त्याच्याबद्दल हे वाटत नाही. कारण एखाद्या व्यक्तीचं चांगलं काम जगासमोर यावं. कारण मी असं नेहमी मानतो की ज्याला गाणं येतं, ज्याला संगीत येतं, ज्याला चित्र काढता येतं, त्याला देवानं काहीतरी एक वेगळी देणगी दिलेली आहे जी आमच्यासारख्यांना नाही दिली. मग ती लोक मागे राहू नयेत, ती पुढे यावीत. हा एक कला क्षेत्राशी वगैरे हे आहे. पण मी स्वतः काही गायक नाहीये, स्वतः लेखक नाहीये. हा, फेसबुकवरती कॉन्टेंट रायटर म्हणू शकता. आपापली मतं किंवा पक्षाची भूमिका किंवा लोकांना काही गोष्टी प्रेरित करता येईल का, असा एकंदरीत असतो. सर, आणखी एक क्वेश्चन होता माझा, सध्या सुचले. या सगळ्या गोष्टी तुम्ही करता, पार पाडता, लोकांची सेवा करता, ह्या सगळ्या गोष्टीमधून तुम्ही स्वतःला किती टाइम देता आणि स्वतःला कसं एंटरटेन करता? हा खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला अडचणीत टाकणारा प्रश्न आहे की स्वतःला एंटरटेन कसं करतात. पण मी पूर्ण वेळ राजकारण आणि समाजकारणामध्ये सेवा देतो. मी मागच्या 10-12 वर्षापासून कुठलाही व्यवसाय करत नाही, कुठल्याही पारिवारिक जबाबदारी माझ्यावरती कुटुंबाने ठेवलेल्या नाही आहेत. म्हणजे पूर्ण वेळ 24/7 मी पब्लिक सर्व्हिसमध्ये असतो. पण त्यातल्या त्यात आता सध्या 2 वर्ष झालं. आता उद्याच्या 20-21 मेला माझं पदावरनं पाय उतारून 2 वर्ष पूर्ण होत आहे आणि 2 वर्ष झालं निवडणुका नाही आहेत. त्यामुळे बराचसा मोकळा काळ या काळामध्ये मिळाला, तो परिवारासोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. तेवढा वेळ मला देता येत नाही परिवाराला, तर जो काही थोडा बहुत वेळ मिळेल तो मुलासोबत, मुलीसोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. मुलगा लहान आहे, तो आता प्ले ग्रुपला जातो. मुलगी 4थीला आहे, तर ती पासआउट होती यावर्षी. त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवतो. परिवारामध्ये खूप कमी असतो मी. म्हणजे अनेकदा तर माझी आणि परिवारातल्या सदस्यांची सुद्धा 8-8 दिवस भेट होत नाही, कारण माझा बाहेर पडण्याचा वेळ वेगळा असतो. माझ्या वेळेला बंधन नसतं. कधी 12-1 वाजतात, कधी 7 वाजतात, कधी 6 वाजतात. थोडंसं पब्लिक लाईफमध्ये असल्यावर जे फायदे असतात त्याच्यासोबत काही तोटे सुद्धा येतात, त्याचाच हा भाग आहे. पण आय हॅव नो रिग्रेट्स. म्हणजे आय एन्जॉय माय लाईफ. मी जेवढं काही जगण्याचा प्रयत्न करतो ते आनंदी जगता येईल आणि फुल ऑफ लाईफ कसं जगता येईल याचाच प्रत्येक वेळी प्रयत्न करतो. कुठलीही गोष्ट करताना मन लावून करायची. त्यात यश येईल अथवा न येईल तो ईश्वराच्या हातात आहे. पण आपण मात्र 100% द्यायचं आणि काम करायचं, हा असतो. आणि एंटरटेनमेंट म्हणाल तर आजकाल आता सोशल मीडियापेक्षा मोठं एंटरटेनमेंट काही नाही आहे. आणि आम्हाला तर सोशल मीडिया शिवाय जगणं दुरापस्त झालंय. कारण सोशल मीडियाला कितीही आपण नाव ठेवलं तर एक प्रभावी माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं, लोकांचा फीडबॅक जाणून घेण्याचं. त्याला एक टूल आपण जर असं विचार केलं की हे एक फीडबॅक मेकॅनिझम आहे. कुठलीही काम आम्ही केलं तर लोक चांगल्या वाईट प्रतिक्रिया देतात. आम्हाला कळतं की लोकांना काय आवडतं काय नाही आवडत. आणि शेवटी मग न्यूज चॅनल्स आहेत. कधीतरी 1-2 महिन्याला एकदा चित्रपट पाहायला जातो. आता कालच रात्री मी मुलीसोबत, पत्नीसोबत आणि मुलासोबत कुंग फू पांडा 4 हा पाहिला 3D मध्ये. छान चित्रपट होता. तसा बरा मुलांनी एन्जॉय केला. आता लोकसभेची धामधूम सुरू होते, त्यामुळे आता पुढचे 1-2 महिने काही वेळ देता येणार नाही. जो मिळेल तो कालावधी देण्याचा एक प्रयत्न असतो, पण फारसा वेळ मिळत नाही. एवढी गोष्ट खरी. सेल्फ एंटरटेन म्हणजे आता तुमचं कामच तुमचं एंटरटेनही झालंय, तुमचं कामच तुम्हाला नाही. त्याच्यामध्ये एक होतं पण पब्लिक सॅटिस्फॅक्शन झालं. म्हणजे लोकांना एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला मदत करता आली, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघितला की तेच सगळ्यात मोठं एंटरटेनमेंट असतं, तेच मोठं समाधान. म्हणजे तुमचा डोपामाइन इथं
ते ग्रीप पकडलंय, जेव्हा लोकांना सॅटिस्फॅक्शन भेटतो कामाची, तर तेच तुमची हॅपीनेस. अगदी. एक क्वेश्चन आहे आणखी. लहानपणाचं जसं मी टॉपिक काढला होता, तर लहानपणी कुणाचा मार खाल्लाय का सर? मार? हो सर. तर खूप खाल्लाय आईचा. अच्छा. आणि मला वाटतं लहानपणी जो आईचा मार खातो तो योग्य वळणावरती राहतो. अगदी बरोबर. कारण आई रागावते, मारते, ते आपल्याला योग्य वळण लागावं म्हणूनच करत असते. काही आता लहानपण म्हटलं की चुका होतात, खोड्या करतो आपण, अभ्यास कमी करतो किंवा काहीतरी करतो. आईच्या दृष्टीने जे योग्य नाही त्या गोष्टी करतो आणि त्यामुळे आई कधीतरी एखादा देतच असते फटका. पण आईच्या फटक्यात सुद्धा एक प्रेम असतं. आई मारायची सुद्धा, कारण वडिलांकडे वेळ असायचा नाही, ते पूर्ण वेळ राजकारणात असायचे, त्यांची आमची भेट व्हायची नाही. मला या निमित्ताने एक किस्सा सांगता येईल की माझे वडील राजकारणातच होते आणि त्या काळामध्ये ते शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब आणि विलासरावजी देशमुख साहेब यांच्यासोबत पूर्ण वेळ असायची. त्यांची आणि आमची घरात भेट व्हायची. आणि पण ते दुपारी किंवा संध्याकाळी त्यांना भेटायला कोणी आलं तर मी चहा घेऊन जायचो. आपल्या घरात पद्धत असते, पाहुणे आले तर एकाने विचारलं की माझ्या वडिलांना सगळे तात्या म्हणतात, तात्या तुमचा मुलगा आहे का? वडिलांनी सांगितलं हो माझा मुलगा. कितवीला आहे? आणि वडिलांनी सहज मला प्रश्न विचारला, अरे कितवीला आहेस तू? आणि मला त्याचं एवढा वाईट वाटलं की माझ्या वडिलांना तसं माहिती नाही मी कितवीला आहे. मी कदाचित 3रीला 4थीला असेल. मी 6 महिने वडिलांवरती नाराज होतो. मी बोलायचोच नाही त्यांना आणि मी भांडायचो त्यांना की तुम्हाला कसं माहिती नाही मी कितवीला आहे. आणि असंच झालं. एका मागच्या इंटरव्ह्यू मध्ये मी बोलत असताना बोलण्याच्या ओघामध्ये मी असं म्हणालो की माझ्या मुलीचा जन्मदिनांक 17 मे आहे आणि मुलाचा 15 आहे. नेमकं उलट. अच्छा. माझ्या मुलीचा 15 मे आहे, माझी मुलगी अजूनही मला भांडते की बाबा तुला माझे जन्मदिनांक सुद्धा माहिती नाहीये. म्हणजे मला वाटतं की त्या जनरेशन मध्ये आपल्या प्रायोरिटीज थोड्याशा वेगळ्या असतात. आपण धावपळ करतो. तसं खाल्लाय, पण मार खाल्लाय. वडिलांनी मात्र कधीही मारलं नाही. अच्छा. आजपर्यंत कधीही मारलं नाही. पण त्यांचा रागवण्यामध्ये तेवढी ताकद आहे की ती मारण्याच्या पुढची आहे. ह्याच्यामध्ये एक सर, जसं आई वडिलांमधून एकाची भीती खूप असते, तर असं तुम्हाला कुणाची भीती होती जास्त, वडिलांची का आईची भीती होती? वडिलांचा आदरयुक्त भीती. यस. पण खरी भीती आईची. भीती इन द सेन्स की आपण काही चूक करायला नको, कारण चूक आपल्या हातानं घडलं तर पहिलं उत्तर मागणारी आई. आजही मला कुठल्याही गोष्टीमध्ये सामाजिक जीवनात वगैरे वावरताना मला आईचंच थोडंसं भीती असते म्हणायला हरकत नाही. कारण तिला उत्तर कसं द्यायचं एखादी गोष्ट चुकली तर वागण्यात आपल्या. यस. तर आपण लातूरात राहता, लातूरचे आम्ही लोक. तर लातूरमध्ये एक गोष्ट खूप फेमस आहे, बाहेरचे लोकांना पण माहिती आहे की लातूरमध्ये सुपारी खूप जास्त खातात. जसं की ते घासून खातात. 120 सुपारी, काय काय नाव त्याचे वेगवेगळे आहेत. तर तुमचा काय विषय आहे याच्यामध्ये? माझा काय विषय म्हणजे ह्याच्याबद्दल काय म्हणता? खाण्याबद्दल काय खाता का नाही खाता? मी कुठलीही सुपारी खात नाही. नाही, सुपारी वगैरे मी खात नाही. कुठलंही व्यसनापासून राहण्याचा जो काही संस्कार आहे ते पुढे जगतो. पण एक गोष्ट खरी आहे की लातूरमध्ये पानपट्टी, पान मसाला, सुपारी याचं प्रमाण खूप जास्त आहे. ते कमी होणं खूप आवश्यक आहे. यस. पण ते कुठलेही लॉ एन्फोर्स करून किंवा कायदे करून होणार नाही. आता बरेच जण आम्हाला म्हणतात की रस्त्यावरती थुकलं की महापालिकेने दंड फाडावा. पण महापालिकेकडे कर्मचारी किती आहेत? प्रत्येक ठिकाणी आपण दंड नाही फाडू शकत. आणि दंडात्मक कारवाई करून एखादी व्यवस्थेत बदल होत नाही. आपल्याला व्यवस्थेत बदल करायचा असेल तर लोकांनी स्वतःहून त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागतो. मला आठवतं की आपल्या लहानपणी, आता तुम्ही प्रत्येकाने ऐकलं असेल, एक मला वाटतं सुरभी म्हणून एक मालिका यायची आणि त्याच्यामध्ये त्या काळी दाखवलं होतं की देशामध्ये सर्वाधिक पानपट्टी असणारं शहर म्हणजे लातूर. आता आज तर तुम्ही बघितलं, पर कॅपिटा इंडेक्स जर काढला किंवा पर पर्सन इंडेक्स जर काढला तर मला वाटतं सर्वाधिक जास्त पानपट्टीचं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत आजही देशामध्ये लातूरच असेल. आपल्या पुढे कदाचित बनारस वगैरे असेल पानमध्ये.
पण ही एक मोठी समस्या बनत चाललेली आहे. त्याच्यावरती सर्वांनीच विचार करून आणि विशेषतः युवा वर्गाने यस यस सेल्फ डिसिप्लिन हा त्याच्यामधला पर्याय असू शकतो. आणखी सर हे गोष्ट जे आहे सुपारी म्हणतात ज्याच्यामध्ये निकोटीन जास्त असतो, युथला आत्ता त्याचा काहीच परिणाम होणार नाही सर. मी पण ह्याच्यावर थोडंसं असं स्टडी केलो. खाऊन केले? नाही खाऊन नाही स्टडी केलंय. आमचे गुरु जे आहेत ना ह्याविषयी खूप आयुर्वेदिक विषयी त्यांना नॉलेज आहेत, तर त्यांनी मला सांगत असते प्रत्येक गोष्टीविषयी बारीकीनं सांगतात. तर त्यांनी मला सांगितलं ह्या सुपारी खाणाऱ्या मुलांना त्याचा परिणाम आत्ता नाही, त्याचा परिणाम पुढे जाऊन त्यांना त्यांच्या हॅप्पी लाईफवर होऊ शकतो. तर ह्याच्यासाठी अवेअरनेस होणे गरजेचे आहे. सगळ्याच तरुणांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण तर त्याच्यापासून दूर राहिलंच पाहिजे, पण इतरांनाही त्यापासून दूर कसं ठेवता येईल आपल्या मित्राला यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर ते एक ना एक दिवस तो बदल नक्की घडून. यस. तर सर खूप वेळ झाला पण बोलत आहात, तर काय पिता सर तुम्ही? सर काय विचारताय मला? चहा कॉफी पिता? हा, चहा कॉफी. मी कॉफी आवडते मला. अच्छा, कॉफी घेतो मी. नाही, मला चहा तेवढा आवडत नाही. इनफॅक्ट मी राजकीय क्षेत्रात पूर्ण वेळ काम करेपर्यंत चहा पितच नव्हतो. छान. पण आता या क्षेत्रात काम करत असताना चहाला नकार बऱ्याचदा देता येत नाही, मन दुखावतं. पितो चहा, पण कॉफी आवडते. येस, प्लीज कॉफी. अच्छा, तुम्ही मागून ठेवलेली? येस येस. अरे वा. सो यानंतर हा पॉडकास्ट थोडा डिफरंट आहे सर. इथं सांगणारा एक आणखी विचारणारे 4 असे आमच्यासोबत आर्टिस्ट आहेत. स्वतः आर्टिस्ट पण आहेत, पेंटिंग करतात आणि वेगवेगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग असतो सामाजिक कार्यामध्ये. तर आमच्यासोबत आता आहेत अपर्णा पुणे, जे पुढचे क्वेश्चन्स त्यांच्या प्रकारे त्यांच्या तरीकेनं त्यांनी विचारतील. सो प्लीज अपर्णा पुणे, टेक युअर सीट. सर, जसं की तुम्ही सांगितलात लेडी लक विषयी की तुमच्या आयुष्यामध्ये लेडी लक खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की मी सोशल मीडियावर तुमची मुलीसोबतची रील पाहिली, तर तिचा आणि तुमचा बॉन्ड कसा आहे? काय म्हणता येईल? खूप खूप जबरदस्त. म्हणजे माझ्या आता कसं आहे, हे म्हणणं थोडंसं अवघड असतं प्रत्येक पुरुषाला की तुमच्या आयुष्यामध्ये कोण जास्त महत्व देतं, आई, पत्नी का मुलगी. पण खरं जर मला मनातनं विचार आला ना, तर मुलगी हा एक प्रत्येक पुरुषाच्या जवळचा काळजाचा एक वेगळाच कप्पा असतो. आणि मला असं झालं की माझा मुलीसोबत खूपच एक वेगळ्या पद्धतीचा बॉन्ड आहे. प्रत्येकाचाच असतो, पण मला जरा थोडंसं जास्तच तिच्याबद्दल अपेक्षण आहे. तिचा जन्म 15 मेला झाला आणि मी त्यावेळेस निवडणुकांच्या धामधुमीमध्ये होतो. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या होत्या आणि अमित देशमुख साहेबांची दुसरी निवडणूक होती. त्यांनी मला, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, युवक काँग्रेसचा अध्यक्ष केलं. आणि मग ती जन्मली. आता तसं माझे सासरची मंडळी सुद्धा लातूरमध्येच राहतात, त्यामुळं तिचा जन्म झाला की माझ्या पत्नी आणि बाळ घरीच होते. मग त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी घरी गेलो की माझा फोन सायलेंट करायचो. मी घरी जायचो 12-1ला, ते बाळ झोपलेलं असायचं. आणि सकाळी मी 7ला बाहेर पडायचो, ती उठलेली नसायची, अगदीच 1-2 महिन्याची होती. आणि मग निवडणुका झाल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या नंतर, मला फ्री वेळ मिळाला आणि मी ज्यावेळेस तिला घ्यायचो ती मला आश्चर्याने माझ्याकडे पाहायची. म्हणजे त्यात 5-6 महिन्यात तिला वेळच देता आला नव्हता. तिला वाटायचं कोण आहे. पण तो जो 5-6 महिन्याचा काळ आहे तो मी पुन्हा पूर्ण भरून, म्हणजे काय म्हणायचं, बॅकलॉग्स भरून काढण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचदा असं होतं की रात्री मी गेल्यावरच ती झोपते किंवा माझ्यासोबतच ती बाहेर जाते. एक वेगळ्या पद्धतीचा बॉन्ड आहे. एक माझा वीक पॉइंट म्हणता येऊ शकतो आयुष्यातला. आणि मुलींचा तो स्ट्रॉंग पॉइंट असतो की वडिलांसोबत एक मुलगी म्हणून तुम्ही सांगू शकता. आणि आमच्या घरात असं होतं की आम्ही 2 भाऊ, सख्खी बहीण आम्हाला नाहीये. मला 2 चुलत बहिणी, मात्र सख्खी बहीण नसल्यामुळे मग मुलींचं फार कौतुक होतं. माझ्या मोठ्या बंधूंना मुलगी झाली त्यावेळेस माझे वडील सगळ्या मित्रांना पेढे वाटत फिरले होते. माझ्या मोठ्या बंधूंना 2 मुली आणि त्यांचं नंतर मूल होऊ द्यायचं नाही हा त्याने व्हॉलंटिअरली निर्णय घेतला. 2 मुलींनंतर मलाही पहिली मुलगी आणि 1 मुलगा. म्हणजे घरामध्ये आता 3 बहिणी आहे आणि 1 लहान भाऊ आहे त्यांच्यामध्ये.
म्हणजे एक हॅपी फॅमिली त्या निमित्तानं आमची आहे. सोशल मीडियावर तुम्ही फार छान रील्स वगैरे बनवताय त्या तसा म्हणजे आता काय झालंय की समाजकारणात किंवा राजकारणात काम करणाऱ्या आमच्या मंडळींचं खाजगी आयुष्य काही राहतच नाही. कोणीतरी सोबतचा मित्र असतो, तो टिकतो, तो टाकतो, किंवा कधी कधी एक वडील म्हणून मुलीचं कौतुक वाटतं, मग ते कौतुकानं आपण टाकत असतो. आता सगळं म्हणजे आधी असं असायचं ना की आपण एक अल्बम तयार करायचो, फोटो काढायचो आणि त्या अल्बम मध्ये लावून ठेवायचो. आता आपल्याला असं वाटतं की एकदा युट्यूबवर टाकलं, एकदा फेसबुकवर टाकलं की ते एक अल्बमच क्रिएट होऊन जाईल, पुन्हा कधी आपल्याला पाहता येईल. म्हणजे मोबाईल मधला डिलीट होतो पण युट्यूब, फेसबुक तिथं राहतो, त्यामुळे थोडंसं कधी कधी शेअर होतं. पण त्याच्यामध्ये असं डेस्परेट नसतं कधी की तिला प्रमोट करायचंय किंवा तिचं व्हिडिओ टाकून काही लाईक्स मिळवायचे, असं नसतं. तो बॉन्ड बघून छान वाटलं की तुमचा बॉन्ड खूप छान आहे. मला प्रयत्न असा असतो की मला तर मुलांना वेळ देता येत नाही, पण इतरांनी थोडंसं ते बघून जास्त वेळ द्यावा आपल्या मुलांना. तुम्ही तुमची सोशल लाईफ, खासगी लाईफ असं बॅलन्स कसं करता? बॅलन्स करणं अवघड आहे. विशेषतः पब्लिक लाईफमध्ये काम करणाऱ्या लोकांना ते अवघड जातं, पण त्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा पार्ट असतो तो पत्नीचा, परिवाराचा. त्याने समजून घेतलं की मग सगळं सोपं होतं. कारण पब्लिक लाईफ मधली लोक तर हे बॅलन्स करूच शकत नाहीत. परिवाराने समजून घेतलं की थोडंसं हलकं होतं. त्यानंतर पुढील क्वेश्चन तुम्हाला शिवम विचारेल. शिवम सर, काल जसं ठरल्याप्रमाणे तौसिफनं म्हणला भैयांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आपल्याला. मग म्हणलं आता भैयांची भेट होणार आहे, काहीतरी भैयाला भेट दिली पाहिजे आपण स्वतःहून आपल्या आर्ट गॅलरीकडून. म्हणून मी गेलो. असंच नेहमी जात असतो ज्या दुकानी फ्रेमच्या, म्हणजे तसं त्यांना विचारलं भैयांची घ्यायची आहे, काय द्यावं त्यांना. तर त्यांनी मला असं स्वतःहून इंटरेस्ट येऊन सांगितले की भैयांचं आणि त्यांच्या आईचं सोबतचं नातं खूप वेगळं आहे. कोणी पण येतं आणि त्यांना त्यांच्या आईचं स्केच किंवा त्यांची फोटो फ्रेम असे त्यांना गिफ्ट देतं. मग आता तुम्ही तर बाहेरून ऐकलं असं, मग तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, असं देतात. आता प्रत्येकाचं आईचं नातं वेगळं असतं. आईचं तर आहेच आहे माझ्या जीवनामध्ये फार मोठं योगदान, किंवा मी जसा आहे त्याच्यामध्ये घडवण्यामध्ये तिचं खूप मोठं पाठबळ आहे. पण खऱ्या अर्थानं माझ्या जीवनाला जो अर्थ आहे तो माझ्या वडिलांमुळे आला. कारण राजकारणात मला सगळ्या गोष्टी वडिलांच्या नावामुळे मिळाल्या. जे घर राहतो ते वडिलांचं आहे, जी गाडी वापरतो ती वडिलांची आहे, जे राजकारणामध्ये पदं मिळाली ते वडिलांच्या नावामुळेच मला मिळाली, हे मला माहिती आहे. त्यामुळे आई वडील, भाऊ बहिणी, चुलत भाऊ बहीण, हे सगळे मित्र, हे सगळे एक माझे आयुष्याचे खूप स्ट्रॉंग पिलर्स आहेत. आणि बट ऑफकोर्स आईचं असतंच ना. त्यामुळं अनेक जण देतात. मागे एकदा रवी बारसकर म्हणून एक कलावंत आहेत, त्यांनी दिलं होतं. एक राम फड म्हणून जे आहे त्यांचे आर्ट गॅलरी योगायोगाने त्यांनी दिलेलं होतं. म्हणजे असं देतात. तुमचे आम्ही सोशल वर्क्स खूप बघितलेत, पण मी पण एक आपल्याच नगरीमधला आहे, मी तिथंच राहतो. आपल्या गल्लीमध्ये शूटिंग होत होती, तर त्यांना खूप अडचण येत होती की राहायचं खायचं कसं. पण ते आम्हाला आठवतं चांगलं की ते तुमच्या घरी स्टेला होते, तुम्ही त्यांची सगळी नियोजन करून दिलं होतं त्यांच्यासाठी. त्याच्यावरून असं मला सांगायला इंटरेस्ट वाटला. आणि घरातच ते थोडंसं वारसा आहे. आणि एक बघा कसं असं फॉर्च्यून कसं असतं की आत्ताच त्याच चित्रपटाला सर्वात मानाचा दादासाहेब फाळके बेस्ट पिक्चर अवॉर्ड मिळाला. आणि त्याचे जे डिरेक्टर आहेत ते मूळचे उदगीरचे आहेत, डॉक्टर अजित वाडीकर सर. त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला. त्याच्यामध्ये थोडंसं योगदान देता आलं. पूर्ण योगदान म्हणणार नाही, ते अप्रिशिएट योगदान देतात. ते मग कुठं राहायला त्यांना अडचण होती, त्यांनी सांगितले भैयानी मदत केली, अप्रिशिएट करत होतो. शेवटी एक लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्यच आहे. आमचं गणेश मंडळ असतं सर, पण आम्ही तुमच्या घरी खूपदा आलो, पण असं वेळ जास्त गाठीभेटी झाले नाहीत आपल्यात. मग तुम्ही असं नाही, गणेश मंडळाच्या सदस्यांबद्दल तर माझ्या मनामध्ये खूप आपुलकीची भावना असते. आणि गणेश मंडळ, मी स्वतः गणेश मंडळाचा कार्यकर्ता राहिले. तर गणेश मंडळाची वर्गणी मागायला गेल्यानंतर एखाद्याने नकार दिला तर ते किती बोचतं हे मला माहिती आहे.
त्यामुळं मला एखादं मंडळ भेटलं की मी त्याला वर्गणी दिल्याशिवाय पाठवत नाही. ठीक आहे, माझ्या खिशाला परवडेल तेवढीच देईन मी, कमी देत असेल. आणि विशेषतः लहान बाल गणेश मंडळाचे जे येतात ना, त्यांना तर मी पहिल्यांदा वर्गणी देतो, कारण माझी सुरुवात तिथून झालेली आहे. त्यामुळं त्यांच्या अडचणी मला माहीत असतात आणि तो एक उत्साह असतो. आणि शेवटी गणेश मंडळ ही तसं बघितलं तर लोकप्रतिनिधी घडवणारी फॅक्टरी आहे. तुम्ही मीच नाही, कुठलाही लोकप्रतिनिधी जर बघितला तर तो कधी ना कधी गणेश मंडळामध्ये काम केलेला असतो. तिथूनच त्याची सुरुवात होते. त्यामुळे तुम्हालाही उज्ज्वल भवितव्य आहे. उद्या जर राजकारणाचा तुम्ही विचार केला तर नाही, तुम्ही नाही म्हणाला, पण असं आता कुणालाही मी म्हणालो ना की तुम्ही राजकारणात आलं तर प्रत्येक जण म्हणतो नाही नाही नाही, राजकारण आमचं क्षेत्र नाही, असं बोलतात सगळे. नाही, एकदम तुम्ही राजकारणाचा विषय छेडला की नाही नाही म्हणाला. पण माझं सगळ्यांना म्हणणं असतं की राजकारणात चांगल्या व्यक्तींनी आलं पाहिजे, युवकांनी विशेषतः आलं पाहिजे. माझं व्हॉट्सॲपचं स्टेटस मी मागच्या 13-14 वर्षापासून बदललेलं नाही आहे. जेव्हा मी नगरसेवक सुद्धा नव्हतो आणि जेव्हा मी पहिल्यांदा व्हॉट्सॲप इन्स्टॉल केला त्यावेळेस माझं स्टेटस मी ठेवलंय, डोंट ब्लेम पॉलिटिक्स, जॉईन अँड चेंज. होतं काय की आपण प्रत्येक जण रस्त्यांवरती फिरताना खड्डे बघतो आणि म्हणतो अरे काय महापालिका काही करत नाहीये. एसटी मधनं जाताना आपण म्हणतो की काय एसटी किती वर्ष झालं जशाला तशी आहे, याच्यात काही बदल होत नाही. सरकारी रुग्णालयात गेलं की आपण म्हणतो काय इथं डॉक्टर सरकारी आहे म्हणून काही तपासतात का, काय शासन काही करतच नाही. माझं म्हणणं असं असतं की शासनाला किंवा राजकारणाला दोष देत न बसता तुम्ही त्याचा भाग व्हा आणि बदल घडवा. त्यामुळे जर डॉक्टर्स राजकारणात आले, आपले हॉस्पिटल चांगले होतील. आर्किटेक्ट राजकारणात आले, आपल्या शासकीय इमारती अधिक देखण्या होतील, अधिक चांगल्या होतील. शिक्षक राजकारणात आले, आपली ध्येय धोरणं चांगली होतात. म्हणजे असं समजून घ्या की महापालिकेला एखादी शाळा बांधायची आहे, जर काही नगरसेवक शिक्षक असतील तर ते त्यांचं अपडेटेड नॉलेज त्याच्यामध्ये देऊ शकतात. एखादा इंजिनियर असेल, तो काहीतरी बदल घडू शकतो. छोटे छोटे बदल हे शासन व्यवस्थेमध्ये खूप मोठ्या बदलाची नांदी ठरू शकतात, असं माझं नेहमी मत राहिलेलं आहे. इनफॅक्ट मी कुठल्याही कॉलेजमध्ये गेलो, शाळेमध्ये गेलो तर वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये भाषण करायला लावतात. आता हा विषय वेगळा आहे की वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना पाहुण्याचं भाषण ऐकायचंच नसतं, पण तरी त्या भाषणाचा शेवट करताना मी सगळ्यांना अपील करतो की उद्या तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा. आपल्या लातूरमध्ये तर प्रत्येकाला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचंय, किंवा त्या व्यतिरिक्त कुठल्या क्षेत्रात जरी गेलात तरी राजकारणात तुम्ही नक्की या, निवडणूक लढवा आणि लोकप्रतिनिधी व्हा. महात्मा गांधींचं एक वाक्य आहे की बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. कदाचित तोच धागा पुढं कुठंतरी आहे आणि तुम्ही सुद्धा एक दिवस राजकारणाचा विचार करायला हरकत नाही. तर सर, तुम्ही म्हणता की तुमचा कोणता प्रोफेशन नाहीये, तुमचं काय कारोबार नाहीये, ठीक आहे, एवढ्या वर्षापासून तुम्ही राजकारणात आहात, तर चलते कसं सर? येते कुठून आणि चलते कसं, हे माझ्या डोक्यात क्वेश्चन आहे. येतं परिवाराकडून आणि चलतं परिवारावरच. नाही, मी एक गोष्ट खरी आहे, मी कुठलाही व्यवसाय करत नाही किंवा कुठल्याही उद्योगात मी नाहीये. राजकारणातनं कुठल्याही आजपर्यंत मला कोणी माझं बोट धरू शकत नाही की मी या व्यक्तीला अमुक पैसे दिलेत किंवा अमुक टक्के दिलेत, असं राजकारणात एकही माणूस मला आजपर्यंत बोलू शकत नाही आणि पुढेही बोलणार नाही, याची दक्षता मी घेत असतो. पण मी मागे एका चॅनलमध्ये बोलता बोलता बोलून गेलो होतो, तेच मला तुम्हालाही सांगावं वाटेल की मी आजही राजकारणात आणि घरच्या आर्थिक प्रपंचात मी आजही बाप कमाईवर आहे. मी अजून आप कमाईवर नाही आहे. कारण राजकारणात जे मिळालं ते वडिलांमुळे मिळालं, परिवाराच्या नावामुळे मिळालं. आयुष्यामध्ये जे काही होतं, गाडी वापरतो, ड्रायव्हर असतो किंवा सहकारी आहे किंवा आणखीन काही खर्च आहेत किंवा घरचे काही खर्च आहेत, ते सगळेच खर्च माझे परिवाराकडनंच भागवले जातात. आता हे सांगून पटणार नाही, पण तुमच्या समोरच पहिल्यांदा कदाचित ह्याचा उलगडा करतोय की मी ज्यावेळेस नगरसेवक होण्यापूर्वी मी बांधकाम क्षेत्रामध्ये होतो. म्हणजे काही अपार्टमेंट स्वच्छ वगैरे कामं मी पाहायचो. माझे बंधू सगळे व्यवसाय पाहतात. पण मी ज्यावेळेस नगरसेवक झालो तर दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी सगळ्या परिवाराला बसवलं
आणि मला बोलवलं, माझ्या बंधूंना बोलवलं आणि मला सांगितलं की तुमचे व्यवसायाचे सगळे चेकबुक्स आणि हिशोब आता ह्यांच्याकडे द्या आणि इथून पुढं तुम्ही काही बघायची आवश्यकता नाही आहे. तो दिवस आणि आजचा दिवस आहे की सगळे व्यवसाय माझे भाऊ बघतात. महिन्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट आहे ती माझ्या ते खात्यावरती टाकतात. मग त्यामधनंच मग खर्च असतात किंवा हे. पण एक आहे, ईश्वरानं एक माझ्यावरती आशीर्वाद ठेवलाय की चांगल्या सुखवस्तू कुटुंबामध्ये जन्माला घातलं. वडिलोपार्जित काही व्यवसाय आहेत, वडिलोपार्जित काही शेती आहे, त्यामधनं जे काही उत्पन्न मिळतं त्यामधनं मला परिवार देत असतो. पण त्यामधला एकही पैसा हा चुकीच्या मार्गाने कमवलेला नाहीये, हे ठामपणानं आणि खूप आनंदानं सांगता येतो. छान, अति सुंदर. तर सर, एवढं सगळ्या गोष्टी आपण आज या पॉडकास्टमध्ये लातूरकरांसाठी आणि सर्व महाराष्ट्र आणि भारत टोटल वर्ल्ड सांगू शकता. जिथं जिथं आपली मराठी आहे ते तर बघणारच आहे. तर सर, हे कसा वाटला प्लॅटफॉर्म आपल्याला, प्लीज? नाही, ग्राउंड लेवल हा जो प्लॅटफॉर्म आहे हा खरंच खूप चांगला आहे. पण या निमित्तानं एक तुम्हाला विनंती मला करायची किंवा सूचना करायची की याचं स्वरूप आणखी विस्तारित व्हावं आणि राजकारणच नाही पण वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे आणि थोडेसे पडद्यामागे राहणारे, किंवा आपण असं म्हणतो की मराठवाड्याचा माणूस जरा बुजरा असतो. एक प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये मराठवाड्यातल्या माणसामध्ये एक न्यूनगंड असतो की आपण प्रसिद्धी करू नये, जास्त दाखवायला जाऊ नये किंवा जास्त करू नये, लोकांच्या नजरेत येईल, लोक नाव ठेवतील, लोक मागे टाकायला जातील. मलाही असे सल्ले अनेक जण द्यायचे, पण मी असं समजतो की आपलं चरित्र ज्यावेळेस स्वच्छ आहे त्यावेळेस आपल्याला कोणी मागे टाकायचा प्रश्न नाही आणि टाकायचा प्रयत्न केला, त्याने जर आपल्यापेक्षा चांगलं काम केलं तर नक्कीच तो पुढे जाईल. आपण अधिक मेहनत करून आपण पुढे जायचंय. त्यामुळं अशी लोक पुढे आली पाहिजेत. तो एक प्रयत्न आपण करावा. पुढच्या काळात ही जी टीम तुमची बनलेली आहे आणि गमतीशीर बाब आहे की हे सगळे म्हणजे कुणी स्केच आर्टिस्ट आहे, कुणी ड्रॉइंग करतायत, कुणी, तुम्ही तर मल्टी टॅलेंटेड आहेत. आता तौसिफजी काय काय करतात हा प्रश्न मला पडला. तुम्ही इंटेरियर डिझायनर आहात, तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहात, तुम्ही मॅनेजमेंट बघता, त्याचबरोबर रायटर आहात, तुम्ही मिमिक्री आर्टिस्ट आहात. आता ग्राउंड लेवल हा एक नवीन प्लॅटफॉर्म केलाय. हे राम फडजी इथं उपस्थित आहेत. हे सगळे कलावंतांचा तुमचा मित्र परिवार आहे आणि एखाद्यामध्ये कला असेल ना, स्पार्क असेल तरच ही अशी सराउंडिंग जमते. तर ही सराउंडिंग तुमची अशीच टिकून राहावी आणि पुढच्या काळामध्ये लातूरकरांना तुमच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या गोष्टी मिळाव्यात आणि कधीतरी मलाही एके दिवशी यायचंय. जसं आज माझा तुम्ही राऊंड टेबल घेतलेला आहे सगळ्यांनी एकेका राऊंडनी, तसा मी सुद्धा एके दिवशी तुमचा पॉडकास्ट घ्यायला येणार आहे आणि लोकांना तुमच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा एक परिचय करून पुढच्या काळात देईन. ती संधी तुम्ही द्यावी एवढीच या पॉडकास्टच्या निमित्तानं विनंती करतो. तर हा पॉडकास्ट इथपर्यंत बघण्यासाठी व्ह्युअर्सचे धन्यवाद. इथून पुढचे ग्राउंड लेवलचे पुढचे एपिसोड्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि सर, खूप थँक्यू, तुम्ही एक कॅन्डिड कॉन्व्हर्सेशन केलं आमच्यासोबत आणि आमच्या सगळ्या होस्टचा खूप धन्यवाद. त्यांनी छान प्रश्न विचारलेत सरांना आणि त्यांची एक नवीन पर्सनॅलिटी लोकांसमोर आणली आहे, त्यासाठी खूप खूप थँक्यू सगळ्यांचे. वेळा काढलात आमच्यासाठी, त्यासाठी धन्यवाद. असंच इथून पुढच्या गप्पांसाठी आमच्यासोबत कनेक्टेड राहा. थँक्यू.